मग गृहमंत्र्यांच्या तोंडात ही भाषा शोभत नाही सर, गृहमंत्र्यांच्या तोंडात. आणि मी तुम्हाला ते गृहमंत्री पद पण बाबासाहेबांची बदौलत आहे त्यांना मिळालेलं आहे. आणि हा मूर्खपणा आहे, सर्रास मूर्खपणा है. वो बोल रहे कि अभी जो दौर चल रहा है कि अम्बेडकर अम्बेडकर अम्बेडकर, तो ये बोली इतनी दफा ये अम्बेडकर नाम लेते हैं, अगर इतनी बार भगवान का नाम लेते तो स्वर्ग नसीब हो जाता है. गृहमंत्री साहेब असे बोलले. आणि मग मला तर गृहमंत्री साहेबांना, मी या देशाची एक सुज्ञ आणि अभ्यासू नागरिक आहे, माझे कर्तव्य बनते जर असा एखादा मंत्री संत्री कोणीही बोलू द्या, त्या जागी ती मोदी बोलले असते तरी मी उत्तर दिले असते त्यांना, कारण ते माझे कर्तव्य बनतं की साहेब तुम्हाला जे गृहमंत्री पद दिलेलं आहे ते संविधानाची बदौलत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ये नाम जो है फैशन नहीं है, ये तेरे और मेरे घर का राशन है. बाबा साहब आम्बेडकर नाम ये फैशन नहीं है, ये तेरे भी घर का राशन है और मेरे भी घर का राशन है. ये फैशन नहीं, ये पैशन है. क्या है? पैशन है. तुम सिर्फ फैशन बोल रहे ना, तो उसका मतलब मैं अभी आपको समझाना चाहती हूँ, क्योंकि आम्बेडकर नाम से कल भी तू डरता था, आम्बेडकर नाम से आज भी तू डरता है, और आम्बेडकर नाम से तू हमेशा डरता रहेगा. और तेरा ये डर हमें अच्छा लगा, क्योंकि जिस कुर्सी पे तू बैठा है वो कुर्सी भी आंबेडकर नाम से उनकी बदौलत है, तभी तू अभी गृहमंत्री बना है. आणि हा विषय होणं फार महत्वाचा आहे, कारण मनुवादी लोक, मी आधीच म्हणतो, वाद विरोध करत आहे, आणि ते विरोध दर्शवत असताना ते येऊन जाऊन आमच्या संविधानावरच टपून जातात, येऊन जाऊन आमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या विटंबना करतात, येऊन जाऊन आमच्या जेभूमालांना त्रास देतात. म्हणजे आम्हाला समजत नाही बा की आम्ही त्याचं काय बिघडवलं. हा इतका जो मनुवाद आहे, आणि हा गावखेड्यात कमी, सुशिक्षित लोकांमध्ये मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांकडे जास्त दिसून पडतो. आणि म्हणून मग त्यांना काय म्हणायचं आहे बघा, आदरणीय आमचे नागपूर के शान राहुल फुलगुरजी आणि अनुप खडके साहेब, प्रसन्नजीत महाजन साहेब आणि त्रिसरण चौक सर्व सामाजिक कार्यकर्ते इथे नागपूरचे आलेले आहेत. आणि त्रिसरण चौक मध्ये माझा कार्यक्रम झाला होता, त्यांनी भरभरून असं मला धम्मदान देऊन पुरस्कृत केलं. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी, सगळ्यांसाठी. क्या बात है. आणि मग त्यांना काय म्हणायचं आहे बघा, अरे आंबेडकर 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 फैशन ना, ये जो बात मैं कहने जा रही हूँ, देखिए, क्योंकि मैं किसी के बाप से डरती नहीं हूँ, क्योंकि जमाने की मुझे परवाह नहीं, जिद्दी हूँ मैं स्वाभिमान से. ये जमाने की मुझे परवाह नहीं, जिद्दी हूँ मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. कि जमाने की मुझे परवाह नहीं, जिद्दी हूँ मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. क्या उठाइए जालिम जमाना उंगली मुझ पे, क्योंकि ताल्लुक रखती मैं भीमराज के खानदान से, भीमराज के खानदान से, भीमराज के खानदान से. और उससे क्या कहना चाहती हूँ, देखिए, अरे आंबेडकर 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 फैशन ना, अमीषा, अरे आंबेडकर 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 फैशन ना. अरे तुझं ही रक्षण है, अरे तुझं ही रक्षण है, आता माझं ही रक्षण है. दादांनी मला दिलेला आहे, त्या वाटे खूप बहुमोलाचं हे मला धम्मदान आहे. आणि श्याम बाबू यांच्यासाठी जोरदार टाळ्या, श्याम बाबूंसाठी. आणि त्यांचं काम काय बघा, अरे आंबेडकर 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 तुझं ही रक्षण आहे, अरे तुझं ही रक्षण आहे, बेटा माझं ही रक्षण आहे.
मंत्री आणि निलेश दादा यांच्याकडून सुद्धा मला 500 रुपयाचं धम्मदान आलं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांचे काय म्हणणं आहे, तुझं ही रक्षण आहे, अरे तुझं ही रक्षण आहे, तुझं ही रक्षण आहे. आंबेडकर ज्ञानाची